तुम्हाला ही पाळी थांबल्याच्या 1 वर्षानंतर ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होत आहे का? जर होत असेल तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आहे. पोस्टमेनोपॉझल ब्लिडिंग म्हणजे पाळी बंद झालेली आहे, 1 वर्ष झालेलं आहे, त्याच्यानंतर पेशंटला ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होत आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट असं पॉइंट आहे ज्याच्यामध्ये पेशंटला काळजी घ्यावी लागते आणि लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. तर पोस्टमेनोपॉझल ब्लिडिंग मध्ये पेशंटला आपल्याला चेक करावं लागतो की याची कारण काय आहे. जनरली पेशंटला पोस्टमेनोपॉझल एज ग्रुपमध्ये जी आवरण आहे ती 5 mm च्या खाली कमी असायला पाहिजे असते. पण जर ती 5 mm च्या वरती असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा डिसीज आहे असू शकतो. तर हे आपल्याला समजेल. आणि जर पेशंटला 5 mm पेक्षा कमी आहे आवरण आणि तरीही ब्लिडिंग बंद होत नाही किंवा वारंवार ब्लिडिंग होत आहे पोस्टमेनोपॉझल ब्लिडिंग, तर अशा केसमध्ये आपल्याला त्या पेशंटची एक एंडोमेट्रियल बायोप्सी म्हणून टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण गर्भाशयाचा तुकडा घेतो आणि तो तपासणीला पाठवतो की ते नॉर्मल आहे की एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया आहे किंवा इन्फेक्शन आहे किंवा कॅन्सर आहे. तर हे इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. न घाबरता किंवा न लाजता आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवावं लागेल आणि डॉक्टरांकडे येऊन त्या गोष्टीचं निदान करून घ्यावं लागणार आहे.